दिवाळीच्या उंबरठ्यावर पावसाचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। ओल्या दुष्काळात पुन्हा वादळाचा धोका आहे। आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे। हवामान विभागानं अलर्ट जारी केलाय। नाशिक, पालघर, पुणे घाट या परिसरात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय। तर मे पासून थैमान घालणारा पाऊस हा थांबता थांबेना झालाय। शेतकऱ्यांच्या चिंतेत आता भर पडली आहे। दिवाळीच्या उंबरठ्यावर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागानं 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी राज्यातील 15 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे। छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव, नाशिक परिसरातले घाट, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। तर ही 3 दृश्य आपण पाहतोय। रायगड, नाशिक आणि संभाजीनगर अर्थात कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या 3 ठिकाणची दृश्य आपण पाहतोय, जिथे पावसाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो। मे महिन्यापासून सुरू असलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं आधीच मोठं नुकसान केलंय। आता दिवाळीपूर्वी पुन्हा पावसाचा अंदाज असल्यानं नागरिकांच्या चिंता वाढलेल्या आहेत। प्रतिनिधी सचिन जिरे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सचिन, आधीच यंदा पावसानं प्रचंड मोठ्या प्रमाणावर थैमान घातलं, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलाय। नक्कीच विक्रांत, आपण पाहतो की मे महिन्यापासून हा पाऊस सुरू झालेला आहे। प्रामुख्याने मराठवाडा असेल किंवा मराठवाड्याच्या आजूबाजूचे अनेक जिल्हे, संपूर्ण महाराष्ट्रात म्हणावं लागेल की यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। कुठेतरी पावसाने उघडीप दिल्यानंतर पुन्हा हा इशारा आहे। तर आपण काल मराठवाड्यातल्या काही भागामध्ये देखील काल रात्री पाऊस झालेला आहे, अशी परिस्थिती आहे। अशाच जर 2 दिवसाचा पुन्हा एकदा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी शेतकरी जो ऐन दिवाळीमध्ये चिंतेमध्ये असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे अशी सर्वांची इच्छा आहे की पाऊस पडू नये आणि जो राहिलेला शेतामधला माल आहे त्याचं देखील नुकसान होईल, अशीच एक आशा आता शेतकरी करताना पाहायला मिळतंय। विक्रांत, बरं, धन्यवाद सचिन या माहितीसाठी।